हॅलो नमस्कार, मी दक्षता जोईल तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या या लोकशाहीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आज काय स्पेशल। आज म्हटलं जरा दादर वेस्टला जाऊन दादर मधली खवेगिरी अनुभवूयात, म्हणून मला एक बेस्ट ऑप्शन सापडलाय, तो म्हणजे अर्थात प्रकाश उपहारगृह। चला येस, फायनली मला इथे बसायला जागा मिळाली आहे। दुपारची वेळ आहे, फार गर्दी आहे आणि इथे मला जे टेबल मिळालंय ना ते फार सुंदर, स्वच्छ आणि छोटं आहे, पण इतकं छान आहे, कम्फर्टेबल आहे। चला तर मग मेन्यू कार्ड बघूयात आणि काय ऑर्डर करायचं, काय इथे स्पेशल आहे ते बघूयात। सो मी इथे दादा आहेत, त्यांना विचारते आणि इकडे काय स्पेशल आहे, इकडची काय स्पेशालिटी आहे ते पण विचारू आणि तेच ऑर्डर करूयात। तर मला सांगा दादा, इथे आता मला इथे एवढे सगळे ऑप्शन्स दिसतात, मी कन्फ्यूज झाले की मी नक्की काय मागू, तर इकडची स्पेशालिटी काय? इकडे स्पेशल म्हणजे मेन साबुदाणा वडा, थालीपीठ, पुरी भाजी, आता व्हेज थाली, कोथिंबीर वडी, पोहे, खिचडी आणि संडेला स्पेशल वांगी पोहे असतात, भरली वांगी आणि पुरी असते, पुलाव करी असते। संडे हा इथला संबंध मेन मेनू आहे। तर मला असं वाटतं की मी साबुदाणा वडा, जो दादांनी आपल्या पहिलं नाव घेतलं, तर मी तो मागवावा आणि बघू एक एक आपण ऑर्डर करू। येस, ही प्रकाश मधली कोथिंबीर एकदम प्रसिद्ध। वाव, माझ्या समोर मी कोथिंबीर वडी पण मागवली होती आणि ही माझ्या समोर छान अशी कोथिंबीर वडी। मेन पेय आहे इथलं, पियूस प्रसिद्ध पहिल्यापासून। आम्ही इथे कोल्ड्रिंक ठेवत नाही, फक्त पियूसच आमच्याकडे असतं। म्हणजे अगदी पारंपरिक असं हे पियूष ग्लास भरलाय। तुम्हाला जर क्रेविंग होत असेल तर वाट कसली बघताय, या की मग इथेच। मेन साबुदाणा वडा आहे, प्रकाशचा राजा म्हणतात तो हा। फायनली प्रकाश उपहारगृहामधलं जे काही स्पेशल आहे ते माझ्या समोर हाजीर आहे। आता खाण्याच्या बाबतीत मला असं वाटतं, जसं त्यांनी सांगितलं की साबुदाणा वडा इथला राजा आहे, तर मला असं वाटतं की पहिला मान हा राजाचाच आहे आणि मग मी साबुदाणा वड्यापासूनच सुरुवात करते। वाव, गरम आहे फार आणि ही माझ्या समोर आहे ती चटणी, त्यात मी डीप करते आणि पहिला घास। फारच सुंदर आहे आणि जे क्रंचीनेस आहे तो शेंगदाण्याचा कूट आहे यार, फारच अप्रतिम आहे। अजिबात जास्त स्पायसी नाहीये, जास्त तेलकट नाहीये मेन म्हणजे, त्यामुळे तुम्ही हे कधीही खाऊ शकता आणि खूप असं तेल किंवा खूप तिखट खारट असं अजिबात झालं नाही। आतून पण काय होतं बऱ्याचदा की बाहेरून आपल्याला ना हा वडा तळल्यासारखा वाटतो, पण आतून ना हा ओलसर राहतो किंवा म्हणजे गिळगिळीत राहतो, पण हे असं अजिबात नाहीये। आतून पण हा इतका सुंदर असा छान तळला गेलाय, खरंच सुंदर आहे आणि कुरकुरीत आहे। विशेष म्हणजे ह्याचं कोटिंग तर फारच सुंदर आहे। हा माझा राजा साबुदाणा वडा जो आहे त्याचा दुसरा घास। आपल्या बरोबर मी जी दुसरी डिश माझी मागवली आहे ती म्हणजे कोथिंबीर वडी। कोथिंबीर वडी आता मी ट्राय करणार आहे। काय याची साईज पण ना फार मोठी आहे, म्हणजे व्यवस्थित त्यांनी साईज दिल्या। 3 कोथिंबीर वड्या आहेत, त्याबरोबर आपल्याला डिप करायला त्यांनी 1 वाटी, ही छोटीशी वाटी सॉस दिलाय। तर चला कोथिंबीर वडी ट्राय करूया। वाव, त्यांनी इथे डाळ पण टाकली आहे यात आणि इथे डिप केलं। फारच सुंदर
अजिबात थर असा साठत नाहीये, म्हणजे अगदी विरघळली पण ती तोंडात गेल्या गेल्या. इतकी सुंदर झाली आहे, टेस्ट अप्रतिम. आणि अशी छान कोथिंबीर लागतीये मला आणि डाळ लागतीये. खरंच कमाल आहे ह्याचं पुडिंग. हे कोटिंग ना याचं फार सुंदर असं छान तळलं गेलंय, असं छान कुरकुरीत आहे. आणि यात त्यांनी डाळ, कोथिंबीर आणि छान अशी जी वाव अमेझिंग. हा माझा कोथिंबीर वडीचा दुसरा घास. फारच सुंदर आहे. आणि मला अजून एक सांगायचं आहे की ना हा सॉस ना म्हणजे जसं टोमॅटो सॉस असतो तसा नाहीये. यात ना एक वेगळा असा गोड फ्लेवर आहे ऍक्च्युली. कारण म्हणजे सॉस नाही वाटत आहे, ही चटणी आहे. यात एक सुंदर आंबट गोडपणा आहे ना तसा आहे. त्यामुळे ती चटणी या कोथिंबीर वडी बरोबर खाताना अमेझिंग वाटतंय. म्हणजे ते जो काही त्याचं ट्युनिंग झालंय ना ते अप्रतिम आहे. येस, ही वेगळी चटणी आहे, त्यामुळे मी त्यांना विचारते की ही कशी केली आहे. दादा मला या चटणीबद्दल सांग. ही जी चटणी आहे ती खजूर गोड आहे. आंबली और खजूर और ते लाल तिखट याची मिश्रण करून एक प्रकारची वेगळी चटणी बनवलेली आहे. येस, जसं मी तुम्हाला म्हटलं की ही चटणी खाताना मला असा आंबट आणि गोड पटपटपणा येतोय आणि थोडंसं तिखट पण. त्यामुळे हे जे ट्युनिंग झालंय ते अप्रतिम झालंय आणि खाताना ना ती म्हणजे अगदी पोटापर्यंत जाताना आत्मा असा तृप्त होत आहे हे दोन्ही डिश खाताना. आणि नक्की या प्रकाशचा आस्वाद घ्या.